घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. ऐन होळी सणा दिवशीच कणकवली शहरानजीक वागदे गावात घरफोडी करून चोरट्यांनी 5,40,000 रुपये किमतीचे 5.5 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख 25,000 रुपये लंपास केले आहेत. वागदे गडनदी पुलानजीक साई पार्क अपार्टमेंटमधील रहिवासी इंजिनियर सचिन विलास वंजारी यांचा राहता फ्लॅट फोडून ही चोरी करण्यात आली आहे. SSPM इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले इंजिनियर सचिन वंजारी हे होळी सणानिमित्त आपल्या मूळ गावी सावंतवाडी येथे 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता सपत्नीक गेले होते. 2 मार्च रोजी सायंकाळी 7:15 वाजता वंजारी यांच्या वरील फ्लॅटमध्ये राहणारे ॲडव्होकेट नितीन म्हापणकर यांनी सचिन वंजारी यांना मोबाईल कॉल करून वंजारी यांच्या राहत्या फ्लॅटचा दर्शनी दरवाजा उघडा दिसत असून कडी तुटलेली आहे असे सांगितले. लागलीच सचिन वंजारी आपल्या पत्नीसह सावंतवाडीहून वागदे येथील आपल्या फ्लॅटवर आले असता त्यांना घरफोडी झालेली दिसून आली. वंजारी यांच्या फ्लॅटमधील लोखंडी कपाट फोडून आतील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे 17 ग्रॅम वजनाचे कान चैनीसह कुडी जोड, एकूण 22 ग्रॅम वजनाच्या 3 अंगठ्या, 15 ग्रॅम वजनाची चैन असे एकूण 5 तोळे 40 ग्रॅम वजनाचे सुमारे 5,40,000 रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम 25,000 रुपये असा एकूण 5,65,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे. याबाबत सचिन वंजारी यांनी 3 मार्च रोजी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात BNSचे कलम 331(3), 331(4), 305(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सचिन वंजारी यांनी वागदे येथील आपल्या फ्लॅटवर 2 मार्च रोजी आल्यानंतर लागलीच कणकवली पोलीस ठाण्यात चोरीबाबत फोन करून माहिती दिली होती. चोरीची घटना समजताच तात्काळ कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक माहिती घेतली. कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन प्राथमिक पाहणी केली असून चोरीचा तपास सुरू केला आहे. तसेच LCBचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे PSI अनिल हाडळ तसेच LCBचे सहकारी पोलीस अंमलदारांनी समांतर तपास सुरू केला आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.